तर वसंत पंचमी ही आपल्याला 23 जानेवारी वार जो आहे तो वार आपल्याला शुक्रवार आहे. तर बघा हा किती किती योगायोग आहे. तर हा या वेळेस शुक्रवारी आलेली आहे. तर प्रत्येक देवीचे रूप आपण देवीची जी आपण पूजा वगैरे करतो तर हा वाराला धरून करतो. तर बघा तुम्ही ह्या वेळेस शुक्रवारी आलेली आहे. तर हे विशेष एक आपल्याला औचित्य साधून आलेली आहे. तर तुम्ही काय कोणत्या सेवा करायच्या आहेत तर मी तुम्हाला हेच सांगणार आहे. तर तुम्ही वसंत पंचमी दिवशी आपण आपल्या घरी जर माता सरस्वतीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याला आपण फुल फुल वगैरे घालायचं आहे. तर हे फुल कोणतं घालायचं आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर माता लक्ष्मीला आपण स्वच्छ पाट घ्यायचा आहे. तर त्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं वसंत पंचमी म्हणजे काय? तर वसंत पंचमी म्हणजे माता लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणजे जन्मदिवस म्हटलं जाते. तर त्या दिवशी आपण काय करायचे आहे, कोणती सेवा करायची आहे? आपण विद्येची पूजा करायची आहे. तर आपण बघा काही काही ठिकाणी कसं राहते, तर म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं आहे की ज्या ठिकाणी पैसा आहे त्या ठिकाणी जर पैशाला जोड जर विद्येची असेल तर तो व्यक्ती पुढे जातो. तर बघा काही ठिकाणी असं आहे की खूप पैसा आहे पण त्यांचा मुलगा व्यसनाधीन आहे किंवा तो काही शाळेत हुशार नाहीये. तर बघा आपल्याकडे पैसा पैसा असून नुसतं उपयोगाचं नाहीये, तर त्याला विद्येची ही साथ असायला पाहिजे. तर यासाठीच मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही हा स्किप न करता नक्कीच पाहावा. तर तर हा पण जे उपाय सांगणार आहे ते सिद्ध उपाय आहेत आणि ते उपाय केल्याने तुमच्यामध्ये एका महिन्यामध्येच फरक कळेल. तर तुम्ही हा नक्कीच व्हिडिओ बघावा. तर मी जे आता तुम्हाला सांगणार आहे तर आपण वसंत पंचमी दिवशी आपण कोणती सेवा करायची आहे. तर आपण घरामध्ये जर सरस्वती मातेची मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता किंवा तुम्ही पाण्याने सुद्धा अभिषेक घालू शकता. जर तुमच्याकडे मूर्ती वगैरे नसेल तर तुम्ही फोटोला व्यवस्थित आपण गंगाजलाने वगैरे असं धुवून पुसून घ्यायचं आहे स्वच्छ आणि त्यानंतर आपण पाटावर पिवळे वस्त्र हातरायचं आहे. तर पिवळे वस्त्रच का बरं? तर पिवळ्या वस्त्राने माता लक्ष्मीला म्हणजे माता सरस्वतीला हे पिवळे वस्त्र हे खूप प्रिय आहे. तर मी तुम्हाला त्या दिवशी मोरपंखाचा पण एक उपाय सांगणार आहे. तर त्या दिवशी हा मोरपंखाचा पण उपाय आपण करायचा आहे. आणि मी एक भोजपत्राचा खूप खूप म्हणजे खूपच प्रभावी उपाय आहे. तो मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा तुम्ही पूजा करायची आहे. सॉरी माता लक्ष्मी सारखं येत आहे त्यामुळे सॉरी. तर माता सरस्वतीचे आपण पूजन करायचं आहे. तर ह्या दिवशी आपण पूजा वगैरे करायची आहे. तर माता लक्ष्मीला आपण पिवळे वस्त्र अंथरून त्याच्यावर आपण फोटो किंवा मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे. गणपती बाप्पा एक साईडला आपण विराजमान करायचे आहेत. तर गणपती बाप्पांना आपण पंचामृताने किंवा आपण पाण्याने अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करून आपण घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली जी आता ही सेवा जी आहे आपल्याला वसंत पंचमीची दिवशी तर ती वसंत पंचमी दिवशी आपल्याला विशेष महत्वाची सेवा मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे. ती खूपच म्हणजे खूपच प्रभावी आहे आणि त्याचा 101 काय 1001% हा जो प्रभावी उपाय आहे तर त्याचा तुम्हाला फायदा होणारच म्हणजे होणारच आहे. तर तोच मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. तो भोजपत्राचा उपाय आहे. तो खूपच आणि खूपच सिद्ध आहे. तर आपल्या इकडे आता मंदिरं पण आपल्या इकडे नाहीयेत. तर तुम्ही मंदिरात जरी गेला तरी चालते. तर तुम्ही बघा बासरला एक मंदिर आहे. नांदेडपाशी जे बासर आहे ते आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच मंदिर आहे. तर हेही मंदिर खूप सुंदर आहे. तिथे गेल्यानंतर लहान मुलांची जी पूजा म्हणजे विद्येची पूजा केली जाते तर ती खूपच बघण्यासारखी आहे. तर तुम्ही नक्की जाऊन तिथे जाऊन एक वेळ तरी तुम्ही लहान मुलांची तिथं पाटीपूजन असते ते पूजन करू शकता. आणि तुम्ही घरी पण उद्या म्हणजे जे 23 तारखेला आपल्याला आता वसंत पंचमी आहे त्या दिवशी तुम्ही घरात पाटीपूजन करायचे आहे. मी तुम्हाला दाखवणारच आहे ते सरस्वतीचं जे यंत्र आहे ते यंत्र आपण घरामध्ये म्हणजे पाटी घ्यायची आहे. त्या पाटीवर आपण काढायचं आहे ते यंत्र आणि तिची आपण पूजा करायची आहे. आणि आपण धूप दीप नैवेद्य तुम्ही म्हणाल तर तुम्ही काय दाखवू शकता. तर तुम्ही पिवळ्या कलरचे म्हणजे म्हणजे मुगाचे लाडू किंवा आपण मूग डाळीचे लाडू वगैरे असतात. तर बुंदीचे लाडू, मोतीचूरचे हेही दाखवू शकता. तर तुम्ही हे दाखवू शकता.
आणि विशेष म्हणजे आपण आता जी सेवा करणार आहोत ती खूपच प्रभावी आहे. आणि तुम्ही मला नक्कीच सांगाल की खरंच आम्हाला हा फरक पडलेला आहे. तर ही विद्येची जी सरस्वती माता आहे, तर हिला आपण प्रसन्न कसं करून घ्यायचं आहे, तर तुम्ही बघा त्या दिवशी जे वसंत पंचमी आहे त्या दिवशी आपण तिचा जो जप आहे, ओम ऐं सरस्वते नमः, ह्या जरी तुम्ही दिवसभर पठण केला म्हणजे जर जपला तरी त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि या दिवशी आपण एक गोष्ट चुकूनही करायची नाही. बघा तुम्ही आता एखादी वस्तू म्हणजे आता एखादं पुस्तक घेता, पेज फाडता, तर हे त्या दिवशी आपण चुकूनही करायचं नाही. आपले चुकूनही एखाद्या पुस्तकाला वगैरे पाय लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. ही खूपच म्हणजे खूपच महत्वाचं आहे. त्या दिवशी तरी निदान आपण सरस्वती मातेचा अपमान होईल असं काहीही वागायचं नाहीये. तर तुम्ही एवढं हा कटाक्षाने नियम पाळायचा आहे त्या दिवशी फक्त. तुम्ही इतर वेळे तुम्हाला लागत असेल तर तुम्ही असं पेज वगैरे फाडू शकता. पण त्या दिवशी आपण फाडायचं नाहीये. ही काळजी आपण त्या दिवशी घ्यायची आहे. आपण चुकूनही विद्येचा अपमान होईल असं काहीही वागायचं नाहीये. आणि मी तुम्हाला सांगणार आहे तो भोजपत्राचा उपाय. तर हा भोजपत्राचा जो उपाय आहे, तुम्हाला भोजपत्र हे जे आहे, तर ते भोजपत्र तुम्हाला पूजेचे जिथं साहित्य मिळते तिथे मिळेल. तर तुम्ही भोजपत्र हे आणायचं आहे. तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवलं तरी चालेल. पण हे वसंत पंचमीच्या दिवशीचा हा उपाय करायचा आहे. तर तुम्ही ते भोजपत्रा तुम्ही आणून ठेवायचं आहे, तर तुम्हाला हे पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळून जाईल. तर त्या भोजपत्रावर जे आपले मी तुम्हाला इथं श्रीयंत्र दाखवणार आहे, ते श्रीयंत्र आपण काढायचं आहे. श्रीयंत्र नाही सॉरी सरस्वती यंत्र. सरस्वती यंत्र काढायचं आहे. ते सरस्वती यंत्र आपण काढून ते आपण आपल्या घरामध्ये किंवा जर समजा एखादा समजा असा मुलांना जर समजा आता जर तुम्ही एमपीएससी, यूपीएससीची तयारी करत आहात किंवा 10वीचे पेपर आहेत, त्या मुलाला किती जरी वेळा वाचलं तरी त्याच्या लक्षातच राहत नाहीये. जर हा प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही त्याला तर ते भोजपत्रावरचं जे यंत्र काढायचं आहे तुम्ही त्याच्यावर लाल हेनं काढू शकता किंवा हळदीने जरी काढले तरी खूपच शुभ आहे. हळदी बघा तुम्ही हळदी इतकी प्रिय आहे, इतकी पवित्र आहे आणि म्हणजे माता सरस्वतीला हळदी खूप प्रिय आहे. म्हणून तुम्ही जर हळदीने जर ते यंत्र काढलं, सरस्वती यंत्र काढलं त्या भोजपत्रावर आपण एका काडीने किंवा तुम्ही दर्ब्याची काडी घेऊ शकता किंवा तुळशीची काडी घेऊ शकता. तर ह्या काडीने आपण किंवा मोरपिसाने तर खूपच म्हणजे मोरपीस तर सरस्वती मातेला खूपच आवडतो. प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही मोरपीस हा सरस्वती मातेजवळ असतोच. तर मोरपिसाने जर तुम्ही ते भोजपत्रावर जर तुम्ही जर तुम्ही जर ते यंत्र काढलं, सरस्वती यंत्र काढलं, तर त्याचाही तुम्हाला खूपच फायदा होणार आहे. तर ते काय करायचं आहे ते भोजपत्र तुम्हाला एवढंसं खूप छोटं मिळून जाईल. तर तुम्ही त्याच्यावर ते यंत्र काढायचं आहे आणि खाली लिहायचं आहे ओम ओम ऐं सरस्वते नमः. तुम्ही हे असं लिहायचं आहे आणि त्याचं त्याचं की नाही बारीक एकदम हे करायचं आहे. घडी घालून ताईत आणायचं आहे. तुम्ही चांदीचं ताईत आणू शकता किंवा तुम्ही साधं सुद्धा ताईत आणून ते गळ्यामध्ये घालू शकता. तर हा जो उपाय आहे तर खूपच सिद्ध उपाय आहे. हा मी सांगते म्हणून नाही तर मला बऱ्याच जणांनी हा उपाय सांगितलेला आहे आणि कर्नाटकात वगैरे बघा तुम्ही किती विद्यार्थी म्हणजे तिकडचे किती सुशिक्षित आहेत आणि आपल्या इकडचे किती अशिक्षित आहेत. तर हे जे आहे तर ते तिकडे सरस्वती मातेची खूप मोठ्या प्रमाणात अशी पूजा वगैरे केली जाते. त्यामुळे मग तिकडचे लोक जे आहेत ते खूपच हुशार आहेत. तर तुम्ही हे आपणच मागं आहे. तर कशाला आपण मागं राहायचं? तर तुम्ही पण बघा हे जे यंत्र आहे ते यंत्र तुम्ही ताईतमध्ये लाल दोऱ्यामध्ये गळ्यात घालू शकता किंवा हातामध्ये बांधू शकता. किंवा जर तुम्हाला जर ताईत वगैरे जर बांधणं शक्य नसेल तर तुम्ही देव्हाऱ्यात ठेवून त्याची रोज पूजा जरी केली तरी चालते. पण आपण एवढं लक्षात ठेवायचं आहे ही जे भोजपत्रावर आपण सरस्वती यंत्र काढणार आहोत ते हे आपल्याला वसंत पंचमीच्या दिवशीचं काढायचं आहे. तर त्या दिवशी काढून आपण तिची विधिवत पूजा करायची आहे आणि सरस्वती मातेला आपण नमस्कार करून तिला सांगायचं आहे की सरस्वती माता आम्ही आज तुझी विधिवत पूजा केलेली आहे. तर आमच्या मुलांना, आमच्या घरातल्या सर्वांना सद्बुद्धी द्या आणि त्यांना सर्व कार्यामध्ये यश द्या.
यश द्या असं आपण म्हणून प्रार्थना करायची आहे. तर प्रार्थना करून आपण त्या दिवशी आपण ते ताईत धारण करायचं आहे. तर आपण त्या दिवशी दुसरा उपाय, हा एक पहिला उपाय आहे तो हा खूप प्रभावी उपाय आहे आणि आपल्याला केंद्रामध्ये जे सांगतात गुरुमाऊली, तो पण उपाय खूप चांगला आहे. तर तुम्ही दर महिन्याला जी पंचमी येते त्या पंचमीला पण हा उपाय करू शकता. तर लक्ष्मी सरस्वती मातेचा जो बीज मंत्र आहे तर तो कोणता आहे, तर एम म्हणून आहे. तर ते एम म्हणून आपण आपल्या आईने आपल्या मुलाच्या किंवा वडिलांनी किंवा किंवा आपण स्वतः एवढं व्यवस्थित येत नाही, तर त्याने आपल्या आईने दरब्याच्या काडीने किंवा सोन्याचा एखादा दागिना असेल तर तो स्वच्छ धुवून आपण हे जो एम आहे सरस्वती मातेचा जो बीज मंत्र तो आपण मधाने लिहायचा आहे. दरब्याच्या काडीने लिहू शकता तुम्ही, तुळशीच्या काडीने सुद्धा लिहू शकता. तेही नसेल तर तुम्ही सोन्याच्या किंवा चांदीच्या ह्याने लिहू शकता. तर तुम्ही हे त्या दिवशी आपण आवर्जून करायचं आहे. तर बघा तुम्ही सरस्वती मातेला आपण कसं प्रिय म्हणजे प्रसन्न करून घ्यायचं आहे ते आपल्याच हातात आहे. तर तुम्हीही असं छोटे छोटे जे उपाय आहेत ते उपाय करून आपल्याला सरस्वती माता प्रसन्न करून घ्यायच्या आहे. तर बघा तुम्ही सरस्वती माता प्रसन्न झाली की मुले हुशार होतील, मुले हुशार झाली की त्यांची प्रगती होईल. तर आपल्याला काय हेच पाहिजे आहे. तर तुम्हीही असे छोटे छोटे जे उपाय आहेत ते उपाय आपण करून हे करायचं आहे. आपण सरस्वती माताला प्रसन्न करायचं आहे. आणि मोरपिसाचा पण उपाय खूप छान आहे. तर बघा तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपण जर म्हणजे विद्यार्थ्याला जर लक्षातच राहत नाही तर त्याने काय करायचं आहे, तर तो आपण काय करायचं आहे, त्या वसंत पंचमीचा आपण त्या दिवशी आपण 2 मोरपीस आपण दुकानातून आणायचे आहे. तुम्ही आदल्या दिवशी आणले तरी चालतील. जर तुम्ही मंदिरात पण हा जो उपाय आहे तो मंदिरातच करावा लागणार आहे. पण सरस्वती मातेचं मंदिर तर आपल्या इथं नाहीये. मग आपण काय करायचं आहे, तर आपण घरात करायचा मग उपाय हा. तर मग आपण 2 मोरपीस आणायचे आहे, ते विकत आणायचे आहेत आणि आपण हे दोन्ही मोरपीस आपण ज्या वेळेला देवपूजा करतो, आपण सरस्वती मातेचे पूजन करणार आहोत, तर त्यावेळेला आपण हे दोन्ही मोरपीस आपण तिथे ठेवायचे आहेत. तिला अर्पण करायचे आहे सरस्वती मातेला आणि त्यानंतर आपण त्यातला एक मोरपीस जो आहे, तो एक मोरपीस आपण आपल्या आपल्या जर कायम तो जवळ राहील याचं आपण तुम्ही जर मोबाईलमध्ये बघा मी पण असा मोरपीस ठेवलेला आहे. तर तुम्हीही असा मोरपीस आपण ठेवू शकता. माझ्याकडे मी असा मोरपीस कायम माझ्याजवळ ठेवते. तर तुम्हीही असं छोटासा मोरपीस असतो, तर ते मोरपीस मी असं मोबाईलच्या ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे. जर तुम्हीही असा कायम तुमच्या जवळ जर मोरपीस ठेवला, तर बघा तुम्ही देवी आपल्याला सरस्वतीचाही आशीर्वाद मिळेल आणि राहूचा जो असतो राहू जो असतो तो राहू पण आपल्याला लागत नसतो. म्हणून मग आपण मोरपीस आपल्या कायम जवळ ठेवायचा आहे आणि आपण ह्या ज्या सेवा आहेत मधाने जे आपण एम लिहायचं आहे तर ही सेवा करायची आहे. तर तुम्ही ह्या सेवा करा आणि मग मला सांगा तुम्ही जर झालेले मला हेच तुम्हाला शेअर करायचं होतं म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. जर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. जेणेकरून मी तुम्हाला असेच नवनवीन काही उपाय मी सांगत जाईल. पण तुम्ही नक्कीच भोजपत्राचा उपाय करून बघा आणि मग मला सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. झालेली सर्व काही सेवा आहे ती मी महाराजांच्या चरणी अर्पण करून मी तुमच्यापासून रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटू आपण नवीन नेक्स्ट व्हिडिओ